ताणतणाव निर्माण करणाऱ्या मन नावाच्या तत्वाबद्दल मी बोलणार आहे. त्याचं जरा विस्तार आणि विश्लेषण मांडणार आहे. भारतीय परंपरेमध्ये याला ज्ञानयोग असं म्हणतात. भारतीय परंपरा हा शब्द मी मुद्दाम वापरतोय. या भारतवर्षाची मोठी व्यापक परंपरा आहे. त्यामध्ये मन या गोष्टीविषयी जेवढं खोलवरचं संशोधन झालं आहे तेवढं जगाच्या पाठीवर कुठेही झालेलं नाही. अलीकडे पाश्चात्य राष्ट्रांमध्ये त्याच्यावर संशोधन चालू आहे. त्या संशोधनातून काय काय निघालं आहे हे पण मी तुमच्यासमोर मांडणार आहे. हा विषय अवघड आहे. त्यामुळे मी जे सांगतोय ते एखाद वेळेस थोडंसं डोक्यावरून जाईल सुरुवातीला, पण तुम्ही जर मला साथ दिलीत तर आपण खूप खोलवर समजावून घेऊ शकू. याचा परिणाम आपण कृतीमध्ये उतरवू आणि ती कृती थोडीशी शारीरिक राहणार आहे, पण पुष्कळशी ती शरीराच्या मनाच्याही पलीकडची अशी असणार आहे. यालाच म्हणतात अध्यात्म. या शरीराचा मनाचा जन्म झालेला आहे, त्याचं जीवनही आहे आणि ते मरणारही आहे, परंतु जन्म मरणाच्या पलीकडेही असलेले आपण आहोत. दिशा आणि काळ, स्पेस अँड टाईम या चौकटीमध्ये आपण जगतो आहोत. पण असं काहीतरी आहे की जे दिसण्याच्या स्थळ काळाच्याही पलीकडचं आहे. लहानपणापासून हे सगळं आपण ऐकलेलं आहे. घरोघरी आपण दत्ताची आरती म्हणतो ना, त्यामध्ये जन्म मरणाचा फेरा चुकविला असं म्हणतो की नाही आपण सगळेजण. तुम्हाला जर मी सांगितलं की या शिबिरामध्ये खरोखरच जन्म मरणाचा फेरा आपण चुकवणार आहोत, तर मग तुम्ही येणार की नाही माझ्याबरोबर? त्याआधी यात्रेचा मार्ग तर समजून घेऊ. एक बौद्ध भिक्षू अशी प्रवचनं बरीच वर्ष देत होते. रोज हजारो लोक प्रवचनाला यायचे. एके दिवशी गुरूंनी सांगितलं की आज मी निर्वाणाच्या यात्रेला चाललो आहे. निर्वाण म्हणजे मोक्ष, मुक्ती, जो मानवी जीवनाचा परमोच्च बिंदू मानला गेलाय. गुरूंनी विचारलं की या निर्वाणाच्या यात्रेला माझ्याबरोबर कोण कोण यायला तयार आहे? संपूर्ण सभागृह खचाखच भरलेलं, पण माणसं आजूबाजूला पाहायला लागली. गुरु 5 मिनिटं थांबले, पण कुणीही हात वर करेना. एरवी न येणारा कुणीतरी नवीन श्रोता त्या दिवशी आला होता. काही क्षणांच्या नीरव शांततेनंतर तो उठून उभा राहिला. गुरूंना बरं वाटलं. तो म्हणाला, मला एवढ्यात तिकडे यायचं नाही, पण तिकडे कसं जायचं ती वाट तर मला समजू दे, तेवढी मला सांगून जा. तर अशीच ही यात्रा तुम्हाला करायची आहे. जेव्हा तुम्हाला जायचं असेल तेव्हा तिथे कसं जायचं हे मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. तुम्ही माझ्याबरोबर आत्ता या असं मी म्हणणार नाही. तुमची जेव्हा इच्छा होईल तेव्हा या, पण ही यात्रा करणं हे किती नितांत आवश्यक आहे हे मात्र मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. आपण या शिबिरासाठी आपापल्या गावाहून लांबून लांबून आलात. ही जी यात्रा तुम्ही केलीत ती झाली बहिर्यात्रा. आता आपण करणार आहोत त्याला म्हणतात अंतरयात्रा. अंत्ययात्रा नव्हे हां, नाहीतर ऐकण्यामध्ये चूक होईल जरा. आपल्या आतमध्ये प्रवास करायचा आहे. हे अंत्ययात्रेच्या बरोबर विरुद्ध आहे. अंत्ययात्रेमध्ये दुसरे लोक आपल्याला घेऊन जातात, आपल्याला पत्ताच नसतो. अंतरयात्रेमध्ये मात्र दुसऱ्यांना पत्तासुद्धा लागणार नाही असा आपण स्वतः आत प्रवास करत असतो. सगळ्या गमतीच्या गोष्टी आहेत. बाहेरून दिसते एक आणि आतमध्ये निराळच काहीतरी घडत असतं. यामध्ये इतकी गोडी आहे की याच्या तुलनेने बाहेरच्या गोष्टी फार फिक्या आहेत. केवळ बाहेरच्या गोष्टी बघता बघता जर अंतर्विश्व बघायचं राहूनच गेलं तर मिळालेला मनुष्य जन्म फुकट गेल्यासारखं झालं. आहार, निद्रा, भय, मैथून असंच जगायचं का? आहार घ्यायचा, झोप घ्यायची आणि सदैव कशाची तरी भीती बाळगायची. जीवनामध्ये जी वेगवेगळ्या तऱ्हेची भीती वाटते ती सगळी मृत्यूच्या भीतीची छाया असते आणि अंतिम भीती मृत्यूची. मग जन्माला आलो म्हणून स्त्री पुरुष संबंध ठेवायचे
इतपतच पंचेंद्रियांच्या तृप्तीसाठी बहिर्मुखी जीवन जगायचं का? इथे आपल्या शिबिरामध्ये आपापसात शक्यतो कमी बोलायचं, कारण आपल्याला अंतर्मुखी व्हायचं आहे. एकमेकांची ओळख करून घेऊ नका असं नाही म्हणत मी. कुठून आलात, नाव काय, इतपत ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त ओळख करण्यामध्ये वेळ नाही घालवायचा, कारण आपण आपली स्वतःची ओळख करून घेण्यासाठी आलो आहोत. तुम्ही दुसऱ्यांना तुमची ओळख कशी करून द्याल हो? तुमचं नाव सांगाल, आडनाव सांगाल, घराण्यासंबंधी सांगाल, शिक्षण कुठे झालं, आता काय करता, पूर्वी काय करत होतात, कुठल्या गावात राहता, कुठे कुठे बदल्या झाल्या, लग्न झालं असेल तर बायको कुठली, मुलं आहेत का, हे सगळं विस्ताराने सांगितलं. किती वेळ लागेल? 2 मिनटं, 5 मिनटं, अर्धा तास? झाली ओळख तुमची. तुम्ही जी दुसऱ्यांना तुमची ओळख करून दिली तीच ही तुमची ओळख झाली का? तेवढ्यावरच तुमची इतिश्री झाली? याच्यापेक्षा खूप पटीनी, शतसहस्र पटीनी तुम्ही आहात, पण ती तुमची तुम्हालाच अजून पुरती ओळख झालेली नाही. त्या आतल्या कप्प्याची ओळख आपण इथे करून घेणार आहोत आणि प्रत्येकाला स्वतःची ओळख स्वतःच करून घ्यायची आहे. कधी कधी आतमध्ये अति दाबून ठेवलेलं, कुणालाही न सांगितलेलं जे असतं ते अत्यंत जवळच्या प्रेमाच्या माणसाला सांगण्याचा आपण प्रयत्न करतो. म्हणजे आई, आजी, मावशी, मित्र, कोणीही असो. मनातलं सांगताना आपण जपून सांगायला गेलो तरी समजाच्या ऐवजी गैरसमजाची शक्यताच अधिक असते. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्या आतल्या यातना, क्लेश, बेचैन करणाऱ्या गोष्टी यांना आजच्या समाजामध्ये बाहेर वाट फुटतच नाही. रात्रीची झोप उडून जाते, जेवण गोड लागत नाही, जीवनामध्ये रस वाटत नाही. प्रत्येक मनुष्याचा हाच अनुभव आहे. आणि या गोष्टी आतमध्ये दाबून दाबून शेवटी एके दिवशी त्याचा स्फोट होतो. फुटलं म्हणजे 2 गोष्टी होतात. एक तर माणसाला वेड लागतं किंवा त्याचा मानसिक त्रास इतका वाढतो की त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे न्यायची वेळ येते. मग औषध घ्या, शॉक घ्या, नाहीतर याच्यापेक्षाही भयानक घडतं. एरवी नॉर्मल वाटणारी सामान्य घरातली मुलंही आत्महत्या करतात. तुमच्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये, नात्यामध्ये, ओळखीमध्ये कुणी ना कुणी असं असतं की ज्यांनी तरुण वयामध्ये कोणत्या तरी गोष्टीसाठी आत्महत्या केली असेल, प्रयत्न केला असेल. प्रेमभंग झाला, परीक्षेत नापास झाला, किंवा काही वेळेला तर कारण कळतही नाही. मानसिक तणावांचा असा उद्रेक होणं हे आपल्या बाबतीतही शक्य आहे. असं समजू नका की हे फक्त बाहेरच घडतंय. प्रत्येक मनुष्य वेडा होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. जर आपण वेळीच उपाय नाही केला तर वेड लागतं. तात्पुरतं वेड तर रोजच लागतं. जेव्हा आपण खूप रागावून दुसऱ्यांवरती आरडाओरड करतो त्यावेळी जर व्हिडिओ फिल्म घेतली आणि नंतर तुम्हाला दाखवली तर तुम्हीच म्हणाल की हा मनुष्य तर वेडा दिसतोय. अँगर इज अ टेम्पररी मॅडनेस. हे असं 2-4 मिनिटांकरता होतं आणि नंतर आपण सावरले जातो. पण कधी कधी प्रमाणाच्या बाहेर जर राग गेला ना तर मनुष्य नियंत्रणाच्या बाहेर जाऊ शकतो. मानसोपचार संशोधनातला निष्कर्ष आहे की प्रत्येक मनुष्य एकूण जीवनामध्ये कमीत कमी 2 वेळा तरी आत्महत्येचा विचार करतो. प्रत्यक्ष करत नाही, कारण भीती वाटते. थोडेसे सावरले जातो ही गोष्ट चांगलीच आहे, पण नेहमी असं उंबरठ्यावरती राहून जीवन जगणं हे धोक्याचंच आहे ना. हा धोका तुम्ही पूर्णपणे टाळू शकता. हार्ट अटॅक येऊ नये, ब्लड प्रेशर वाढू नये, डायबिटीज होऊ नये, सांधेदुखी वगैरे न होता आपल्याला जगता यावं, ही जशी शारीरिक स्तरावर काळजी घेता येते तसं मानसिक स्तरावरती कितीही उद्विग्न होण्याची परिस्थिती आली तरी उद्विग्न न होता ठीक आहे, मी बघेन काय करायचं ते, असं दमदारपणे म्हणता आलं पाहिजे.